भारत या हिंदू राष्ट्रात अनेक जिहादी आपली जंगी जिहादी मानसिकता घेऊन वेळोवेळी प्रयोग करीत असतात. त्याचाच वेळोवेळी प्रत्यय देखील आलाय. भोळ्या बाबड्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचा शेवट फ्रीजमध्ये करणारे या राज्याने पाहिले आहे. मोकळ्या जागेवर हिरवी चादर टाकून त्याला पीर फकीराचा दर्जा देऊन ती जागा वक्फ बोर्डाच्या हवाली करणारे लँड जिहादी देखील पाहिले आहे. आता या जिहाद्यांनी नवीनच जिहाद आणला, तो म्हणजे पॅन कार्ड जिहाद. काय आहे हा जिहाद हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, उत्तम डिजिटल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबईतील मालाड पश्चिम विधानसभा क्षेत्रातील मालवणी परिसरात राहणाऱ्या बऱ्याच लोकांनी खोटे पॅन कार्ड बनवून घेतले आहे. त्यात प्रामुख्याने मुस्लिम समाजातील बहुसंख्य लोकांनी मोठ्या संख्येने खोटे पॅन कार्ड बनवून घेतले आहेत. या भागातील लोकसंख्येपेक्षाही जास्त प्रमाणावर नोंदी आयकर विभागाकडे आढळून आल्या आहेत. या बनावट पॅन कार्डमुळे काळ्या पैशांची अफरातफर देखील होऊ शकते. तसेच हा काळा पैसा वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवला जाऊन बेनामी संपत्तीची वाढ होऊ शकते आणि पर्यायानं राज्याच्या स्थिरतेला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच या बनावट पॅन कार्डचा वापर करून बनावट रेशन कार्ड, बनावट मतदान कार्ड, आयुष्यमान कार्ड देखील बनवलं जाऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जाते. मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन सत्य परिस्थिती कळवली आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील असं होत असेल तर मोठ्या घातपातीची शक्यता आहे असे सांगत चौकशीचे आदेश दिले आहेत. यावरून आपल्याला एकंदरीतच अंदाज करता येऊ शकतो की देशविघाती शक्ती कशा पद्धतीने काम करतात. 500 रुपयाला विकले जाणारे बाबू देशाला कशा पद्धतीने एका मोठ्या संकटाच्या खाईत लोटत आहेत. आजच्या या जिहादी शक्तींना रोखलं नाही तर येणारा भविष्यकाळ खूप भयानक आहे एवढंच. या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा उत्तम ऑनलाईन.